भैरवी, वाटेल ते बोलू नकोस। या हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही। असं? ठीक आहे। मार! खूप ओढत होतास त्या दिवशी, आज याला काही सोडायचं नाही। सारंग हा तोच गुंड आहे? हो। सांग रे, सारंग मेहेंदळेंना मारायची सुपारी तुला कुणी दिली होती? या माणसाने सांगितलेलं। मी मला मारण्याचा प्रयत्न केला। जगन्नाथजी, तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती। आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघून जा। हे बघा, तुम्ही आमच्या आयुष्याचा खेळ खंडोबा करू नका। निघा। अहो एकनाथजी, माझं मी सारंगरावांवर हल्ला करायला माणसं पाठवली। तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती हो। तुम्ही जा इथून आणि पुन्हा आमच्या घराकडे वळूनही बघू नका। मंडळी, आजचा यो कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो। या तुम्ही। आम्ही येतो। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। काळजी घ्या सारंग। कसं वाटलं सरप्राईज? लेकीचा शब्द आहे म्हणून चाललं। जगन्नाथजी, निघा। तुम्ही ठीक? आता तुम्हाला कुठे लागलं नाही ना? ठीक आहे, काळजी नको करू। मस्त ड्रामा करतेस सारंग। तुझ्या मनात हिच्याविषयी प्रेम निर्माण व्हावं म्हणून हिचा आणि जगन्नाथचा हा सगळा प्लॅन। पण बरं झालं भैरवीजींनी तो प्लॅन सगळ्यांच्या नजरेत आणून दिला। सारंग ही सगळ्यांसमोर आपली बाजू घेते, पण चित्र काहीतरी वेगळंच आहे। ही आणि जगन्नाथ एकाच माळेचे मणी आहेत। ऐश्वर्या वहिनी बस। या आधी सावली वहिनीला तू खूप बोललीस, खूप अक्यूज केलीस, ते सुद्धा विनाकारण। तुझ्याकडे कुठलाही पुरावा नसताना प्लीज तिला अक्यूज करू नकोस, प्लीज। पुरावा आहे। जयंती, ये। खरं काय ते सगळ्यांसमोर सांग। खरंच सांगू? सांग।
पण ते माझ्या भाषणाआधी दीप प्रज्वलन काहीतरी गाण्याचं सांग. मेंढळींच्या घरी कार्यक्रम होता. मी आमची सावळी गेली तू तिकडं. हा, जगन्नाथराव भेटले तिला तिथं. म्हणजे त्यांनी पाहिलं हिला, पाताक्षणी मुलगीच मानून घेतलं. मी सावलीच्या लग्नाची जबाबदारी घेतली तर तुम्हाला काही हरकत असेल का? मला मुलगी पसंत आहे. मी हे सांगायला आलोय की अमरची बदली होतीये, त्यामुळे आपल्याला सावलीचं लग्न लवकरात लवकर करावं लागणार. झालं की मग दोघांचं लग्न एकमेकांसोबत. हा, सगळ्यांनीच पाहिलं आहे की नाही? हे सगळं आम्हाला आधीच माहिती आहे वहिनी. घ्या बघा. जयंती खरं काय ते सांग. गुत्तलवारांची शपथ घेऊन सांगते हो मी. या आत्ता बोलले ना तेच सगळं खरंय. जयंती सत्य सांगायचंय ना, मग ते सांग. अच्छा अच्छा, सत्य. मग आता काय भागवतांची शपथ घेऊन सांगू का? हा, आत्ता मी जे सांगितलं तेच सगळं सत्य आहे ऐश्वर्या मॅडम. यापुढे सावलीवर आरोप नाही करायचे. तुझं काम कर तू. ह्या गोष्टींकडे लक्ष नको देऊ. हॅलो, आय विल एक्सप्लेन. मी ना तुमचा फोन कट ऐकला होता. मी इकडे आले ते फक्त आणि फक्त या मुलीला सारंगच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकण्यासाठी. या सगळ्याचा त्या बिचाऱ्यांवर काय परिणाम होईल याचा विचार केलायस का? सो वॉट, हू केअर्स. तसंही मला या लोकांचं तोंड बघण्याची इच्छा नाहीये, कळलं? Idiot. मग मी विचार केला. म्हणलं ऐश्वर्या मॅडम सांगतात तसं ऐकलं आणि तसं बोललं. भागवतांच्या घरचे विलन तर मीच होणार ना, आहे की नाही? तुम्ही काय हो, मला फक्त एका सीनचे पैसे दिले. एवढ्याचा मेकअप बॉक्सचे डबड आहे का त्याच्यात? लिप बाम पण काही उपयोगाचा नाही. मग तो परडे सोडून तुमची शॉर्ट फिल्म कशाला करू बरं मी? हा, त्याला काय म्हणतात माहितीये का? पाण्यात राहून माशाशी वैर. तुम्ही खरं खरं सांग, तुमच्यापर्यंतच ठेवा. माझं पोट्टलवार घरानं माझं माहेर या भागवतांपेक्षा लेचपेच आहे हो. यांनी घरात ना हक्कलं ना तर खाण्याचे वांदे होतील माझे. कुठं जाऊ तुम्ही पोचणारात मला? म्हणून मग आपला मी हा पर्याय निवडला. त्या टाळी नका देऊ मला काय. अहो, त्यांना विचारा ना, आपलं सावलं नेणार आहे का नाही? असं कसं विचारणार? विचारा ना, नाहीतर आपली साऊ. काळजी नका करू. आम्ही पुन्हा येऊ. पाया पडतो. आयुष्य पाहणं नवा. सावली चल.
रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चांदीचा भाव उतरला. वाढेल की. आज सारंग आणि सावली येणार असतील ना? आज ती पोरगी या घरात येणारच नाही, कारण ऐश्वर्या तिच्या कामात कधीच चुकत नाही. ती कधी तिला इथे येऊनच देणार नाही. सारंगाला वाटतं. सारंग, कसा आहेस? हं? काय रे, एवढा बारीक कसा झालायस तू? खाण्यापिण्याची आबाळ झाली का तिथे? कोणी लक्ष द्यायला नव्हतं का? तुम्ही काय करत होता तो ग? तू सुद्धा बारीक दिसतोयस. मला काय आहे? मग असं काय बोलतेस? आम्ही खूप मजा केली आहे तिकडे. सावली वहिनीच्या हातचं जेवण, भागवतांकडची ट्रीटमेंट आणि तिकडचे गावकरी तर इतके गोड होते. त्यांनी इतके लाड केलेत ना आमचे. दादाला तर डोक्यावर बसवलं होतं. आणि मॉम, फक्त सावली वहिनीच्या घरच्यांनीच नाही, अख्ख्या गावाने आमचा अप्रतिम पाहुणचार केला. बस पुरे. या एक मिनिट. नाही, तुला जर का असं वाटत असेल की तिथून परत आल्यानंतर तू जायच्या आधी जे तुझ्यात आणि माझ्यात संबंध काही नव्हताच, पण तुला जर का असं वाटत असेल की काही फरक पडेल यात, तर तसं नाहीये. त्यात तसूभर सुद्धा फरक पडलेला नाही. ठीक आहे? कारण जा, रात्रभर प्रवास करून आलाय. जा, फ्रेश होऊन घ्या. हे सामान हीच आहे. मग मी आत्ताच सांगते, हे सामान इथेच राहणार, माझ्या घरात येणार नाही. ओके? तिलोत्तमा, माझं ठरलंय आता, आणि आता माझं डिसिजन बदलणार नाही. तुला काय वेगळं सांगायचं? जा, आज जा, फ्रेश हो. सोहम, जगन्नाथ अव्वा, सकाळपासून 5 वाजा आहे तुमचा. असं काय करताय? डोकं दुखायचं थांबत नसेल तर डॉक्टरांकडे जाऊन या. डॉक्टर, वैद्य काही करू शकणार नाही या डोकेदुखीला. कोणी काही करू शकणार नाही. काळ झालेला प्रत्येक अपमान ह्या घोटात सकट मी गिळत चाललेलो आहे. जगन्नाथ, सोडा आता, विसरा ते सगळं. आयुष्यभरासाठी एक लक्षात ठेव, माणसाला मिळालेला मान सन्मान एक वेळ माणसाने विसरावं, पण 4 चौघात झालेला अपमान नाही. आणि काल जो काही माझा अपमान झालेला नाही, तुम्ही आयुष्यात कधी विसरू शकत नाही.
हा अहो पण आपण हे सगळं सावलीसाठी केलं की नाही? सावली 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 सावलीसाठी म्हणून तर गप्प राहिलो ना, मूग गिळून. त्या लेकराच्या चेहऱ्याकडे बघून गप्प बसलो आणि त्या भैरवीचं सगळं ऐकून घेतलं गप गुमान. मला एक कळत नाहीये, सगळे ग्रह तारे नक्षत्र माझ्या बाजूने असताना मी त्या मेहेंदळे कुटुंबाचं काहीच वाकडं का करू शकत नाही? त्या ताराचा गाण्याचा खोटा व्हिडिओ आपल्याकडे असताना सुद्धा आपण त्या भैरवीचं काहीच करू शकत नाहीये, तिचं साम्राज्य उद्ध्वस्त करू शकत नाहीये. हं? काल आपण केलेला प्लॅन सुद्धा सक्सेस करू शकलेलो नाही. का का तर सावलीला दिलेला शब्द, तिच्या समोर उभा असलेलं तिचं आयुष्य आणि तिचा आपल्यावरचा असलेला राग. यात सावलीचा काही दोष नाहीये, तुम्हाला माहिती आहे जगन्नाथ. सगळ्याचं मूळ ती ती भैरवी आहे. भैरवी प्रत्येक मैफिलीचा शेवट भैरवीने होतो, पण आता प्रत्येक मैफिलीची सुरुवात भैरवीने करावी लागेल असं वाटतंय. देवा, आता तुम्हीच नाही, मी ही बारीक लक्ष ठेवणार आहे या भैरवीवर. सावली सोड. सारंग सर द्या, मी घेते. वजन नाही ते मी घेऊ शकते, द्या. अहो ते तिलोत्तमा मॅडमने मला सांगितलंय ना, आणि तसं पण हा माझ्या नशिबाचा एक भाग आहे असं म्हणून मी स्वीकारलंय त्याला. द्या, मी घेते. हे बघ सावली, मला नशिबाचं वगैरे माहिती नाही, पण सोबतीला जर चांगली माणसं असती ना की परिस्थिती पण बदलता येते, आणि आपल्याकडून जेवढं करता येईल तेवढं करायचं आपण. चल. सगळं आपल्या हातात नसतं ना सारंग सर, पण तरी आपण आपलं काम करत राहायचं. परिस्थिती बदलता येते पण माणसं नाही ना बदलू शकत आपण.